तर आज आपण आणलंय फायनली शिवजयंतीवरचं पहिलं ट्युटोरियल म्हणजेच शिवजयंती उत्सव 2026 लवकरच म्हणजेच कमिंग जून बॅनर एडिटिंग. आज आपण एकदम बेसिक टू ॲडव्हान्स लाईट थीम डार्क थीम आपल्या ट्युटोरियलमध्ये परफेक्ट लेवलला बघणार आहे आणि तुम्हालाही आवडेल, कारण का भरपूर काही आपल्या फोटोशॉपमध्ये डीप गोष्टी समजून सांगितल्या गेलेल्या आहेत. प्लस PHP फाईल पण एक्स्ट्रा दिल्या, प्लस एक्स्ट्रा मटेरियल दिले आणि एडिटेबल PSD दिल्यात, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे एडिट करू शकताय. आणि गोष्टी समजून घ्या, आजचं ट्युटोरियल शेवटपर्यंत बघून एक आणि एक स्टेप आणि एक आणि एक लेअर समजून सांगितल्या. बाकी PLPवर पिक्सल लॅबमध्ये पण चांगल्या प्रकारे इंडिपेंडंट डिटेल्स ट्युटोरियल येतील, काळजी करू नका. आजचं ट्युटोरियल आहे ते फोटोशॉपमध्ये आहे, पण आपण फाईल्स दिलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच चेक जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये करू शकता. बाकी राहिला विषय ओनली आत्ता सध्या अवेलेबल आहे मोबाईलचा क्लास, ज्यांना पाहिजे ते नक्कीच घेऊ शकताय. PCचा ऑफलाईन आणि ऑनलाईन सध्या आता अवेलेबल नाही आहे, परवाच आपली बॅच 1 तारखेला चालू झाली, त्यामुळे मोबाईलचा क्लास आपला 25 दिवसांचा आहे. रेकॉर्डेड क्लास भेटतोय, एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओ एकदम व्हॉट्सअपला भेटतील. यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी सर्टिफिकेट मटेरियल ॲप्स हे सगळं भेटेल. यामध्ये ऑल टाईप डिझाईन कॅलिग्राफी व्हिडिओ एडिटिंग सगळ्या गोष्टी बेसिक तडवान शिकवल्यात, व्यावहारिक गोष्टी पण आहेत. प्लस वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमध्ये जसं की ॲडव्हान्स लेवलचं फोटोशॉपसारखं फोटोपे आहे, पिक्सल लॅब आहे, इन्फिनिट पेंटर आहे, लाईटरूम आहे, व्हिडिओ एडिटिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, काही एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, भरपूर टीप आहे. 1500 रुपयाचा क्लास आहे. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना वर नंबर दिल्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकताय. येत्या काही दिवसात लवकरच आपला PCचा ऑफलाईन आणि ऑनलाईन पण बॅच लॉन्च होईल, त्यासाठी तयारीत राहा. फक्त आपल्या इंस्टाला आणि यूट्यूबला ॲक्टिव्ह राहा. धन्यवाद. यात आपण बॅक टू टॉपिक. तर जाऊयात आपण आता आपल्या फोटोशॉपमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी बघायला. सर्वांनी जय शिवराय कमेंट करा विसरायचं नाही. भरपूर शेअर करा ट्युटोरियल, भरपूर लाईक करा आपल्या ट्युटोरियलला. आणि नवीन जर आपल्या चॅनलला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या इंस्टाला फॉलो करायला विसरू नका. चला, पहिला आपण बघा डार्क थीम बेसिक ॲडव्हान्स. पहिला आपण फाईलमध्ये जायचा आहे, न्यूमध्ये जायचा आहे, इथे इंचेस करायचा आणि इथे 4x5 3 रिझोल्युशन 300 रिझोल्युशन ठेवला तरी चालेल. पण सगळ्यात मेन म्हणजे ह्याला साईज आपला कमीचा भाग आहे, त्यामुळे त्याला आपण 830 रिझोल्युशन ठेवूयात आणि उभं ओरिएंटेशन. चला, आता एक एक गोष्टी आपल्याला यात ॲड करायला सुरुवात करायची. फाईल प्लेस इमिडिएट पहिला आपण भाग ॲड करत तो म्हणजे बॅकग्राऊंडचा. पहिला आपला बॅकग्राऊंडचा भाग आहे, हे आपण ॲड केला. त्यानंतर फाईल प्लेस इमिडिएट बॅकग्राऊंडला म्हणजे जरा बघायला गेलं तर जरा ॲबस्ट्रॅक्ट आपण काय केल्यात, ब्लेंड केल्यात, कलर डॉट्स ब्लेंड मोड ठेवून. त्यानंतर हा आपला भाग आहे आपल्या शिवनेरी किल्ल्याचा, यातला तुम्ही ब्लेंड मोड तुम्ही ओव्हरले केला तरी अतिशय सुंदर दिसतंय चांगल्या प्रकारे. फाईल प्लेस इमिडिएट आणि आपल्या महाराजांचा इमेज एकदम खतरनाक लेवलचा, जो तुम्ही कलर डॉच केला तरी छान दिसेल, ओव्हरले केला तरी छान दिसेल, आपल्यावर आहे. तर याचा ब्लेंड मोड आपण कलर डॉच करालोय, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पुढचा भाग आपला. आता याला म्हणजे या थीममध्येच आपण जरा काही इथं कलर बॅलन्स तीन ॲडजस्ट केल्यात, काही आपल्या फिल्टरमधनं कॅमेरावर तीन मारले, ते नक्कीच तुम्ही Ctrl+Shift+Alt मारून ह्याची कॉपी घेऊन मारू शकताय, काय अडचण नाही. पुढील गोष्ट आहे ती म्हणजे वरचा आपला जरा डायलॉग थीमचा भाग आहे, तो आपण करूयात कलर डॉज आणि जरा इथं काय करूयात, फिल ॲडजस्ट करूयात. डन. त्यानंतर पुढचा भाग आहे आपला तो म्हणजे महाराजांच्या पाठीमागचा सर्क्युलर भाग, याचा पण आपला ब्लेंड मोड आपण कलर डॉच करून ठेवूयात. त्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपली शिवजयंती उत्सवाचा, या थीममध्ये याचा पण आपण ब्लेंड मोड कलर डॉच करूया, जेणेकरून ते रिफ्लेक्ट होईल. त्यानंतर फाईल प्लेस इमिडिएट. त्यानंतरच आपला भाग आहे महाराजांच्या पाठीमागचे काही टेक्स्टिंगचा भाग आहे, तो नक्कीच त्याचा पण ब्लेंड मोड कलर डॉच केला की अजून जरा रिफ्लेक्ट होईल, अतिशय सुंदर आणि बेस्ट. डार्क बॅकग्राऊंडवर लाईट जो काही कलर आहे तो कलर डॉजनं एकदम बेस्ट दिसतोय. महाराजांचा आपण इमेज घेतला, ह्याला आपण ॲडजस्ट केल्यात काही कलर बॅलन्स नसेल. तुम्ही जेव्हा ओरिजिनल आपली खालची डिस्क्रिप्शनमधली PhD घ्यायची, त्यामुळे तुम्हाला गोष्टी कळतील. कारण नोट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केले, त्याला डबल क्लिक मारला की सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. इथं आपण हा घेतलाय भाग, तो म्हणजे बॅकग्राऊंडचा जो आहे स्ट्रोक टेक्स्ट इफेक्ट. ऑलरेडी आपण यावर ट्युटोरियल आणलंय नक्कीच. याच्यावर आपण घेतलाय आपला मागचा जो काय भाग आहे टेक्स्टचा, फिल टेक्स्टचा स्ट्रोकवाला, तोच पुढे घेतला. चांगल्या प्रकारे शिवजयंती उत्सव 2026 बेस्ट थीममध्ये. याला तुम्ही काही इफेक्ट मारू शकता, विदाऊट इफेक्ट आणि इफेक्ट वाल दिलं. इथं आपण घेतलाय विथ लॉंग शॅडो. त्यानंतर हा आपला टेक्स्ट इफेक्ट ना, त्याच्यावर ट्युटोरियल येईल सविस्तर, कारण काही जी PhD टिप फाईल द्यायला पाहिजे, जेणेकरून ती तुम्ही चांगल्या प्रकारे एडिट करू शकाल. त्यानंतर लवकरच हा आपला पॉपिन्स फॉन्ट आहे, याच्यावरचं जे काही डॉट्स आहेत हे आपण ग्लाइप्सच्या मदतीनं घेतल्यात. त्यानंतर इथं आपण घेतलाय शेप सेक्शन, याचा तुम्ही ब्लेंड मोड कलर डॉच करू शकताय किंवा अजून वेगवेगळे ते नक्कीच ट्राय करा. ओव्हरले त्यांनी केलं तरी अजून बेस्ट दिसेलच, नो प्रॉब्लेम. त्यानंतर मग
इथं जरा आपला काय आपण शेपचा भाग घेतलाय. त्यानंतर त्याच्या पुढचा भाग म्हणजे जो काय डायलॉग थीम आहे तो नक्कीच आपण पॉपिन्स फॉन्टने घेतलाय. एकाखाली एक एंटर मारून तुम्ही घेऊ शकताय. इथं आपण घेतलाय फोर्ट वॉल PNGचा भाग, जो तुम्हाला आपल्या गुगलला भेटेल बघायला. आल्मिथियन वेबसाईट आहे, त्यावर छान प्रकारे भेटतोय. याचा ब्लेंड मोड करायचा आपल्याला स्क्रीन किंवा कलर डॉच केला तरी चालेल, आपल्यावर आहे. त्यानंतर पुढील गोष्ट आहे ती म्हणजे हे आपलं फायर सेक्शन झालं आणि हा आपला आहे रिफ्लेक्शनचा भाग. आणि त्यानंतर मग इथं स्क्रीन केला की इथनं तुम्ही जरा काहीतरी आपलं सिलेक्टिव्ह कलर ॲडजस्ट केला न्यूट्रल कलरचं, नक्कीच मग तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे इफेक्ट रिझल्ट्स सुंदर लेवलला बघायला भेटतील. आय होप. काही शंका काय अडचण असेल तर कृपया विचारा. ओके, या बॅनर संदर्भात. पुढचा आपण लगेचच बॅनर बघूयात. फाईल न्यू 3x4 830 रिझोल्युशन फाईल प्लेस इमडेड. तर दुसरा आपला बॅनरचा भाग या. पहिला आपला भाग आहे ओनली एम्प्टी बॅकग्राऊंडचा, जे आपल्या मोबाईलच्या पिक्सलला आपल्याला लागणार आहे, त्यामुळे आपण दिलंय ते. त्यानंतर पुढचा भाग आहे आपला महाराजांचा आपला पिक ॲड केला आहे ब्लॅक अँड व्हाईट थीमवाला. ही जी ऑपॉसिटी आपण भरपूर कमी ठेवल्या, 20-25 ठेवल्या. त्यानंतर सेम तीच म्हणजे एक प्रकार दुसरी जी काय आपण डिझाईन केल्या ती लाईट थीम केल्या त्याच डार्कची. ओके, शिवनेरी केलेला आपला. त्यानंतर वरचा डायलॉगचं थीम जरा कलरफुल. इथं आता काय आपलं जास्तीत जास्त करून ब्लेंड मोड्स चालत नाहीत व्हाईट बॅकग्राऊंडला, त्यामुळे प्युअर कलर ठेवावा लागतात. किंवा आपला शेप ग्रॅडियंटवाला सेम थीममधला. त्यानंतर इथं प्रॉपर आपली टेक्स्टचा भाग जो तिकडं यूज केलेला आहे तोच. त्यानंतर ह्यो पण टेक्स्टचा भाग स्ट्रोकवाला फिलवाला. त्यानंतर इथं जर आपण ब्रश यूज केला, हा एक्स्ट्रा पार्ट आहे कारण की इथं जरा डायलॉग तो मिक्स होईना झालता, म्हणजे प्रॉपर जरा ते मॅच झालता कलर, त्यामुळे जरा आपण ब्रश टाकला त्यामुळे विषय काय झाला की फोकस आला चांगल्या प्रकारे त्यावर. हे आपण ॲबस्ट्रॅक्ट्स ॲड केल्यात कडनं, जरा काहीतरी नवीन थीम. महाराजांचा इमेज अतिशय सुंदर. पुढं पण जरा आपली तशीच थीम जी आपण बॅक साईडला फिल स्ट्रोकवाली घेतल्या ती. त्यानंतर इथं जर आपण हा भाग काय घेतला तुम्हाला कळेलच, कारण का आपण नॉर्मल असं टेक्स्ट घेऊन, आता हे लवकरच खाली आहे सोडा, नॉर्मलच टेक्स्ट घेऊन त्याला आपण फिलअप केलं आहे. म्हणजे काय, त्याला लावला स्ट्रोक. स्ट्रोक लावल्यावर काय गोष्टी राहतात, त्यामुळे तो भाग जाण्यासाठी आपण ह्याच्या खाली एक लेअर एक्स्ट्रा घेऊन तो फिल केला, जेणेकरून प्युअर व्हाईट दिसतंय. ओके, आणि स्ट्रोक पण लई मोठा दिसत नाही. लई स्ट्रोक मोठा केला तर गोष्टी फिल होतात, पण लई स्ट्रोक मोठा वाटतोय त्यामुळे. ओके, इथं आपला 2 भाग घेतला आहे शेपचा. त्यानंतर इथं आपण घेतला आहे डायलॉग आणि आपला खालचा भाग फोर्ट वॉल PNG आणि नक्कीच आपला रिफ्लेक्शनचा भाग जो आपण केला आहे ब्लेंड मोड स्क्रीन. तर ओव्हरऑल कशी वाटली कन्सेप्ट नक्कीच कळवा. सिलेक्टिव्ह कलर ॲडजस्ट करा. तर अशी आपली झाली एकदम बेसिक टू ॲडव्हान्स अशा 2 कन्सेप्ट. कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून कळवा. काय अडचण असेल शंका असेल नक्कीच कळवा. बाकी नक्कीच ज्यांना कुणाला मोबाईलचा क्लास पाहिजे आहे ते नक्कीच कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, वर तुम्हाला नंबर दिसला आहे. बाकी PCचा ऑनलाईन आणि PCचा ऑफलाईन त्यासाठी जरा थांबा, कारण का आत्ताच आपली बॅच सुरू झाल्या आणि भरपूर ढीक प्रेम दिला, भरपूर फुल झाल्या ऑफलाईन आणि ऑनलाईन ओव्हरफुल झाल्या. एवढं त्यासाठी धन्यवाद. खूप खूप आभार. असंच प्रेम राहू देईल प्रत्येक बॅचला. तर बाकी जय शिवराय. भेटा लवकरच आपण एकदम खतरनाक नाद विषयाहार ट्रेनमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. प्रेम. बाय. धन्यवाद.